नमस्कार, मी दीपाली सोनकवडे. आपण पाहताय एलएस मराठी. घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. पोलिसांना अर्वाच्य शब्दात अरेरावी केल्याप्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल. एकनाथ खडसेंकडून मात्र या आरोपांचं खंडन. इतरांची लाच काढण्यापेक्षा चंद्रपुरात नेमकी लाच कशी आणि कोणी घालवली याची चौकशी करणं आवश्यक. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची चंद्रपुरातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना तीव्र प्रतिक्रिया. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील राजकारण विकोपाला. बेलवळे खुर्द येथील शिवसेनेचे मंडलिक गटाचे कार्यकर्ते संतोष शिंदे यांच्या घरावर हल्ला करून गुलालाची उधळण. मंडलिक गटाने 3 गट एकत्र येऊनही त्या गटांपेक्षा जास्त मतदान घेतल्याचा राग धरून हल्ला केल्याचा संशय. तर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू. देशातील 90,000हून अधिक सहकारी पतसंस्था आणि महाराष्ट्रातील सुमारे 24,500 पेक्षा अधिक पतसंस्थांशी संबंधित कोट्यवधी ठेवीदारांच्या हक्कासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत मांडला मुद्दा. पतसंस्थेतील ठेवींना विमा संरक्षण आणि पतसंस्था ग्राहकांना यूपीआय पेमेंट सुविधा मिळावी, महाडिकांची राज्यसभेत मागणी. एसटी कर्मचाऱ्यांचं आज मुंबई सेंट्रल एसटी डेपोत आंदोलन. एसटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळालं असलं तरीही वाढीव वेतनाचा हप्ता न मिळाल्याने राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संताप. 3 दिवसात रक्कम न दिल्यास आंदोलन छेडण्याचा दिला होता इशारा. अकोला तहसील कार्यालयात राशन कार्ड मधील नाव कमी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडून पुरवठा निरीक्षकावर हल्ला. पुरवठा निरीक्षकाने राशन कार्ड धारक लाभार्थीला उपस्थित करण्यास सांगितल्यानंतर निरीक्षकाला शिवीगाळ करत हल्ला करण्याचा प्रयत्न. या घटनेत निरीक्षकाच्या हात आणि छातीला दुखापत. यवतमाळच्या कळंब तालुक्यातील गलन गावात जागेच्या कारणावरून 2 शेजाऱ्यांमध्ये वाद. या वादात फायबरच्या पाईपने मारहाण केल्याने एक जण गंभीर जखमी, तर या प्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये धारदार लोखंडी कोयता हातात घेत नागरिकांमध्ये दहशत आणि भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या जवाहरनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या. आरोपीच्या ताब्यातून धारदार लोखंडी कोयता, चाकू आणि मोपेड स्कूटी असा मुद्देमाल केला जप्त. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील कवठे शिवारात प्रस्तावित महावितरणाच्या सुमारे 400 केव्ही वीज टॉवरला स्थानिक शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध. शेतामध्ये वीज टॉवर उभारल्यास भविष्यात होणाऱ्या अपघातांची जबाबदारी, शेतीचं नुकसान आणि उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांबाबत स्पष्टता नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार. तर या होत्या काही महत्त्वाच्या बातम्या. पाहत रहा एलएस मराठी.